हॅलो स्टुडंट्स, आज आपण मिसलेनियस 4 म्हणजे पेअर ऑफ लाईन्सचा जो मिसलेनियस आहे यामध्ये काही प्रॉब्लेम्स खूप अवघड आहेत. ते प्रॉब्लेम्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. काही खूप सोपे प्रॉब्लेम आहेत, ते फक्त डिस्कस केले जातील आणि जे अवघड आहेत ते मी सगळे सोडवून देईन तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 to 5 हे सगळे पहिल्यांदा स्वतः ट्राय करायचे. हे झालेल्या टाईपचे क्वेश्चन आहेत. याला सिमिलर टाईप तुम्हाला एक्सरसाइजमध्ये निश्चित बघायला मिळतील. ते टाईप बघा आणि क्वेश्चन नंबर 1 to 5 सॉल्व्ह करून घ्या. माझ्या माहितीनुसार यात तुम्हाला एकाही प्रॉब्लेमला अडचण येणार नाही आणि जर तसं काही वाटलं तर मला सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईन. नाव क्वेश्चन नंबर 6, पेज नंबर 131. क्वेश्चन नंबर 6 टेक्स्टबुक सगळ्यांच्या समोर असणं आवश्यक आहे. बघा, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स which bisect angle between the lines given by x square plus 3xy plus 2y square is equal to 0. हा एक क्वेश्चन वाचत हवा आणि लगेच नेक्स्ट पेज वरती 10th क्वेश्चन आहे, तोही वाचा. 10th क्वेश्चन तो बघून घ्या. Find the combined equation of the bisectors of angles between the lines represented by 5x square प्लस 6xy मायनस y स्क्वेअर इक्वल 0. हे दोन्ही क्वेश्चन्स हे एक सारखे आहेत, सिमिलर क्वेश्चन्स आहेत दोन. फक्त दोघांमध्ये जो स्लाइट डिफरन्स आहे तो म्हणजे त्यातलं एक होमोजेनियस इक्वेशन जे पहिलं म्हणजे क्वेश्चन नंबर 6 आहे, त्या होमोजेनियस इक्वेशनचे फॅक्टर्स पडतात आणि क्वेश्चन नंबर 10 मध्ये जे इक्वेशन आहे त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. हा फक्त त्यातला दोघातला डिफरन्स आहे. आधी आपण प्रश्नाचा अर्थ काय ते बघूया. लक्षात, या ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स, त्यांचे इक्वेशन काही असेल, ओरिजिन मधून जाणाऱ्या या दोन लाईन्स यांच्या अँगल बायसेक्टरचं कंबाइंड इक्वेशन पाहिजे. मग आता मला सांगा, L1 आणि L2 या जर त्या दोन लाईन्स असतील, L1 आणि L2, ही लाईन आहे L1 आणि ही लाईन आहे L2, तर L1 L2 यामध्ये हा जो अँगल आहे किंवा इथं जो अँगल आहे ह्याला बायसेक्ट करणारी ही लाईन, हे बघा L3 ही लाईन आणि L1 L2 मध्ये हाही अँगल आहे, हा तो अँगल बायसेक्ट करणारी ही लाईन, त्याला L4 म्हणूया. L4. आता तुम्हाला L3 आणि L4 यांचं कंबाइंड इक्वेशन विचारलेलं असतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या लाईन्स कशाही जरी असल्या तरी त्यांच्या अँगल बायसेक्टर्समुळे ज्या लाईन्स कंबाइंड इक्वेशन तयार होतं ना, त्यातला अँगल नेहमी 90 डिग्री असतो. त्यातला अँगल हा नेहमी 90 डिग्री असतो. तुम्ही एक साधं एक्झाम्पल तसं करून बघा. बघा, या दोन लाईन्स मध्ये समजा धरून चला की 60 डिग्री इतका अँगल आहे. मग आता ह्या त्या तुमच्या L1 L2 लाईन्स आहेत, ही लाईन बायसेक्ट करणार आहे. बघा अँगल काय झाला सांगा, 30 झाला. मग आता हा रेड अँगल जर 60 असेल तर हा उरलेला अँगल किती असेल सांगा, साहजिक आहे 120 असेल. हा मी रेड कलरचा अँगल जर 60 असेल तर हा अँगल किती असेल, 120. याला बायसेक्ट करणारी लाईन काय असेल सांगा, 60 असेल पुन्हा. आणि मग त्या दोन्ही अँगल बायसेक्टर मधला जर अँगल आपण पाहिला, दोन्ही ब्ल्यू कलरचा अँगल पाहिला तर तो 60 + 30 म्हणजे 90 होतो. ते तुम्हाला फायनल आन्सर झाल्यावर कळेलच की यातला अँगल नेहमीच 90 डिग्री असतो. हा पार्ट आहे. आणखी एक तुम्हाला यात आपण 9वी 10वीत जी गोष्ट शिकलो होतो ती तुम्हाला माहित असावी लागते, ती म्हणजे आपण आता साधा अँगल बघूया, म्हणजे तो एक्सटेंड मागे करायची काही गरज नाही. हे बघा, हा अँगल आहे, त्याचा हा बायसेक्टर आहे. आपण एक अँगल बायसेक्टर थिअरम शिकला होता. एव्हरी पॉइंट ऑन द अँगल बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल. अँगल बायसेक्टरवरचा प्रत्येक पॉइंट हा त्याच्या साइड्स पासून काय असतो, इक्विडिस्टंट असतो. म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स नेहमी इक्वल असतं. ह्याला म्हणायचं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा अँगल बायसेक्टर थिअरम. अँगल बायसेक्टर हा पण 9वीत शिकलेला होता, 10वीत पण तो रिवाइज केलेला होता. याचाही वापर आपल्याला याच्यामध्ये आता करायचा आहे. ओके, आता तुम्ही पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 10 व्यवस्थित वाचून घ्या. ओके, आपण आता क्वेश्चन नंबर 6 पाहतोय. पहिल्यांदा फाइंड the joint equation of pair of lines which bisect the angle between the lines given by x square plus 3xy plus 2y square equals 0. याच्या अँगल बायसेक्टरचं आपल्याला इक्वेशन विचारलं.
बघा गिवन द होम, मी पहिल्यांदा इथे 2 लाईन्स ओरिजिन मधून जाणाऱ्या ड्रॉ करून घेतल्या. आधी इथे लक्ष द्या, लाईन्सचे फॅक्टर्स पडल्यानंतर आपण तिकडे बघू. गिवन द होमोजेनियस इक्वेशन x² + 3xy + 2y² = 0. 2 आणि 2 ला स्प्लिट करून फॅक्टर्स पडायचे, 3 टोटल यायला पाहिजे. देयरफॉर x² + 2 आणि 2xy + 1xy + 2y² = 0. मिडल टर्म स्प्लिट केली, नेहमी सारखे फॅक्टर्स पडतो आपण. पहिल्या दोघांमध्ये x कॉमन आहे, x इंटू ब्रॅकेट x + 2y. पुढच्या दोघांमध्ये y कॉमन आहे, x + 2y = 0. पुन्हा x + 2y कॉमन, x + 2y. नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये x + y = 0. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे, त्यामुळे आयदर फर्स्ट 0 और सेकंड 0. पण ह्या दोन लाईन्सचे इक्वेशन आहेत, त्यामुळे ऍड म्हणायचं. Therefore x + 2y = 0 and x + y = 0 are the separate equations of the lines given by homogeneous equation. Are the separate equations of the lines given by homogeneous equation. एक लाईन आहे त्यातली x + y = 0 आणि दुसरी लाईन त्यातली x + 2y = 0. या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जातात कारण त्यांचं एक कंबाइंड इक्वेशन आहे. यांचा अँगल बायसेक्टर ड्रॉ केला मी, इव्हन इथे केला तरी चाललं असतं. इथेही आहे हा डॉटेड लाईन जी आहे ती अँगल बायसेक्टर. आता आपण 11वीचा लोकसचा वापर करून अँगल बायसेक्टरचं इक्वेशन तयार करणार आहोत. बघा ही जी लाईन आहे ही अँगल बायसेक्टर आहे. या अँगल बायसेक्टरवर कुठेही एक जनरल पॉइंट P घ्या, P ब्रॅकेट मध्ये xy इज एनी पॉइंट ऑन द अँगल बायसेक्टर. व तुम्हाला अशा लोकसचं इक्वेशन तयार करायचं आहे की जे इक्वेशन पॉइंट P xy ने काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आणि तो जो पॉइंट P आहे तुमचा, तो अँगल बायसेक्टर वरचा पॉइंट आहे. मग ज्या अर्थी अँगल P पॉइंट अँगल बायसेक्टर वर आहे, याचा अर्थ हे डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. आणि मग लेंथ ऑफ परपेंडिक्युलरचा वापर करून आपण त्या अँगल बायसेक्टरचं इक्वेशन तयार करणार आहोत. ओके, काय केलं बघा आतापर्यंत आपण. आधी मी दोन्ही लाईन्स काय केल्या, सेपरेट केले. ओके, आता पुढचा पार्ट. लेट P ब्रॅकेट मध्ये xy P एनी पॉइंट on the angle bisector, on the angle bisector. Therefore point P is equidistant from the lines. Point P is equidistant from the lines. कोणत्या कोणत्या लाईन सांगा, x + y = 0 and x + 2y = 0. या दोन्ही लाईन्स पासून पॉइंट P काय असलं पाहिजे, इक्विडिस्टंट असलं पाहिजे. आता तुम्हाला लाईनचे इक्वेशन जर समजा हे बघा, ax + by + c = 0 या फॉर्म मध्ये असेल आणि xy या पॉइंट मधून जर तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं असेल तर लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर्म्युला आपल्याला आठवला पाहिजे. ax1 हवा तर पॉइंटला मी तात्पुरते x1 y1 म्हणतो. ax1 + by1 + c √ a² + b² हा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर्म्युला आपल्याला वापरता आला पाहिजे. ओके, मग आता मला सांगा या केस मध्ये हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. या लाईनच्या इक्वेशन कडे बघा, ax + by + c = 0. हे बघा, a म्हणजे 1, b म्हणजे 1, c म्हणजे 0. त्या लाईन कडे बघा, a म्हणजे 1, b म्हणजे 2, c म्हणजे 0. आणि हे दोन्ही डिस्टन्सेस काय असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे. देयरफॉर मोड ऑफ पहिल्यांदा मी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स बघतो. बघा, ax1 a म्हणजे 1 आणि x1 म्हणजे x. ax1 + by1 b म्हणजे 1, y1 म्हणजे y + c 0 आहे अपॉन √ a² + b². a म्हणजे 1, b म्हणजे 1, a² + b². म्हणजे हे झालं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. मॉड ऑफ पुन्हा ax1 a म्हणजे 1, x1 म्हणजे x,
प्लस बी y1, बी म्हणजे 2, y1 म्हणजे y, प्लस सी म्हणजे 0 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. हे दोन्ही डिस्टन्सेस काय असले पाहिजे, सेम असले पाहिजेत किंवा इक्वल असले पाहिजे. आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करतो मी. मॉड ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 1 म्हणजे रूट 2 इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स प्लस 2y अपॉन 4 प्लस 1 5 रूट 5 मॉड्युलस साइन कंप्लीट. नेक्स्ट आहे मॉड जाण्यासाठी आणि रूट जाण्यासाठी आपण स्क्वेअरिंग बोथ साइड्स करणार आहोत. स्क्वेअरिंग बोथ साइड्स पुढचे स्टेप मॉड्युलस साइन निघून जाईल. एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट 2 चा स्क्वेअर 2 इज इक्वल टू एक्स प्लस 2y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5. आता स्क्वेअर दोन्ही टर्म साठी ट्रान्सफर करतोय. 5 ट्रान्सफर 2 ट्रान्सफर आणि स्क्वेअर पण करतो. 5 ट्रान्सफर केले तिकडे एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट इकडचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस 4y स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 5x स्क्वेअर प्लस 10xy प्लस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 8y स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केल्यानंतर. आता ह्याला LHS मध्ये आणलात की झाले 3x स्क्वेअर. याला LHS मध्ये आणलात झाले प्लस 2xy शिल्लक राहिले आणि या 8 ला LHS मध्ये आणलात की मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. तो XY असा पॉइंट आहे XY की जो या दोघांपासून इक्विडिस्टंट आहे. अशा लोकसचं इक्वेशन आपण तयार केलं 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल 0. हे झालं त्यांच्या अँगल बायसेक्टरचं कंबाइंड इक्वेशन. कारण हा पॉइंट लोकसवरचा पॉइंट म्हणजे तो मुव्हिंग पॉइंट असतो. हा पॉइंट जसा इथं आहे ना तसा इथं एक बायसेक्टर बघा इथं त्याच्यावर पण तो पॉइंट आहे की जो या साइड्स पासून काय असला पाहिजे इक्विडिस्टंट असला पाहिजे. म्हणजे या दोन्ही साइड्स पासून इक्विडिस्टंट असणारा तो PXY जो पॉइंट आहे त्याच्या लोकसचं आपण इक्वेशन तयार केलंय. म्हणजेच हे 100% अँगल बायसेक्टरचं इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तुम्ही या होमोजेनियस इक्वेशन मध्ये a प्लस बी किती आहे बघा a प्लस बी 3 प्लस मायनस 3 0 आहे. याचाच अर्थ हे अँगल बायसेक्टर्स हे नेहमी एकमेकांना काय असतात तर ते परपेंडिक्युलर असतात. a प्लस बी 0 असल्यामुळे हा झाला फर्स्ट त्यातला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 6 जिथं लाईन्स तुमच्या काय झाल्या होत्या इझिली सेपरेट झालेल्या होत्या. ओके नाव क्वेश्चन नंबर 10 त्यातलाच क्वेश्चन नंबर 10 पाहूया. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ बायसेक्टर्स ऑफ एंगल्स बिटवीन द लाइन्स represented by 5x square plus 6xy minus y square equals 0. मी मगाशी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे याचे आता फॅक्टर्स पडतात का बघा. पहिल्या आपण क्वेश्चन नंबर 6 तो पाहिला त्यातल्या लाइन्स इझिली सेपरेट झाल्या. 5 म्हणजे 5 -5 ला स्प्लिट करून त्यांचा डिफरन्स कधी 6 आणता येत नाही. टोटल 6 आणता येते पण डिफरन्स 6 आणता येत नाही. म्हणजे थोडक्यात इथं फॅक्टर्स पडत नाहीत. म्हणजे लाइन्स इझिली सेपरेट होत नाही. लाईन जर सेपरेट झाल्या असत्या तर मागच्या क्वेश्चन सारखा मी हा सोडवलेला असता. आता याच्या लाईन सेपरेट होत नाहीयेत मला काय करायचं तर नेहमीच म्हणणार कम्पेअर करून घ्यायचं. कम्पेअरिंग इट विथ थोडा मोठा प्रॉब्लेम आहे. थोडी लेंथ मोठी आहे. व्यवस्थित दोनदा तीनदा पुन्हा पुन्हा पहा तुम्हाला हे जमून जाईल. हा कम्पेअरिंग इट विथ ax स्क्वेअर प्लस 5hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. देयरफॉर a म्हणजे 5 ट्वाइस h म्हणजे 6 ट्वाइस h म्हणजे 6 लागलं तर h इक्वल्स 3 बघूया आपण. आणि b च्या जागी काय दिसतात तुम्हाला -1. आता या इक्वेशन मधले जे दोन लाइन्स आहेत त्यांचे स्लोप्स m1 आणि m2 आहेत असं आपण अज्युम करूया. लेट द स्लोप्स ऑफ the lines given by homogeneous equation b m1 and m2. homogeneous
होमोजेनियस इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप्स m1 आणि m2 असतील. मग आपल्याला माहिती आहे m1 प्लस m2 सम ऑफ द स्लोप्स काय असतात तर मायनस ट्वाइस h अपॉन b अँड m1 m2 काय असते m1 m2 a अपॉन b. हा मायनस ट्वाइस h अपॉन b इथं बघा मायनस ट्वाइस h म्हणजे मायनस 6 अपॉन मायनस 1 म्हणजे थोडक्यात m1 प्लस m2 आपल्याला काय मिळाले 6 मिळाले. आणि m1 m2 ची व्हॅल्यू आपण काढतो इथे m1 m2 a अपॉन b. a म्हणजे 5 b म्हणजे मायनस 1. therefore m1 m2 equals minus 5 आणि m1 plus m2 equals 6. आता मी दोन्ही व्हॅल्यूज इथे कुठेतरी या बाजूला लिहून ठेवतोय. त्यांना मुद्दामून रिटर्न लिहितोय. तुम्ही काय रिटर्न लिहायची आवश्यकता नाही. सांगा आपल्याला कारण मला बोर्ड रब केल्यानंतर परत लागतात हे व्हॅल्यूज. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 6 मिळाली आणि m1 m2 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली m1 m2 मायनस 5. मला अगदी शेवटी लागणार आहे हा पार्ट, खूप शेवटी लास्ट स्टेपच्या आसपास लागणार आहे. त्यामुळे हा पार्ट मी इथं लिहून ठेवला. चला आता ही लाईन काय सांगा लेट द स्लोप्स ऑफ द लाइन्स गिवन बाय होमोजेनियस इक्वेशन बी m1 and m2. मग मला सांगा m1 m2 स्लोप्स आहेत ह्यातल्या दोन लाईन्स आहेत. ह्यातल्या दोन्ही लाईन्स कशातून पास होतात सांगा तर त्या ओरिजिन मधून. ओरिजिन मधून पास होणारी कुठलीही लाईन कशी असते तर ती साहजिक आहे y इक्वल्स mx या फॉर्म मध्ये असते. तुमच्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून पास होतात. मग दोन्ही लाईन्सचे इक्वेशन कसं असेल y इक्वल्स mx y इक्वल्स mx. पण एकाचा स्लोप काय सांगा m1, दुसऱ्याचा स्लोप काय सांगा m2. मला समजा त्या लाईनचा इक्वेशनचा प्रॉपर फॉर्म पाहिजे असेल म्हणजे ax प्लस by प्लस c इक्वल 0 तर मी फक्त y ट्रान्सफर करतोय म्हणजे m1x मायनस y इज इक्वल टू 0. इथं लिहिलं m1x मायनस y इक्वल 0 आणि ही दुसरी जी लाईन आहे ती m2x मायनस y इज इक्वल टू 0 इथं लिहिलं. आता हे ऍक्च्युअली इथपर्यंत तुम्ही आलात लिहायचा पार्ट एवढाच आहे तुमचा. हे फक्त मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला. हे लाईनचे इक्वेशन्स असे का लिहिलेत आपण m1x मायनस y इक्वल 0 आणि m2x मायनस y. तर कन्सेप्ट मगाशीच वापरायची. अँगल बायसेक्टरवर इथं किंवा इथं एक पॉइंट pxy असा आहे की जो अँगल्सच्या साइड्स पासून काय सांगा इक्विडिस्टंट आहे. मग ते डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर्म्युला वापरावा लागतो आणि तो लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ज्या लाईनवर आपल्याला टाकायचा आहे ते इक्वेशन हे ax प्लस by प्लस c इक्वल 0 च्या फॉर्म मध्ये असलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हा पार्ट फक्त एवढा एक्सप्लेन केलेला आहे. आपल्याला आता तो कसा लिहायचा आहे पण ते पुढे बघूया. ओके हे एवढं सगळं समजलं का बघा. काय केलं आतापर्यंत सांगायचं होमोजेनियस इक्वेशन काय ते पाहिलं. लाईन सेपरेट होत नाही, कंपेअर करून घेतलं, AHB च्या व्हॅल्यूज मिळवल्या, त्यातल्या दोन लाईनचा स्लोप m1 m2 आपण अज्युम केला, सम ऑफ द स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप्स काढून घेतले आणि त्या व्हॅल्यूज वरती मी कोपऱ्यात लिहून ठेवलेले आहे. ओके नाव कंटिन्यू. त्याच्या पुढे मग अशी आपण या स्टेप पर्यंत येऊन थांबलेलो होतो. लेट y इक्वल्स m1x and y equals m2x be the separate lines given by homogeneous equation. म्हणजे आपलं जे वरती इक्वेशन लिहिलं होतं आपण होमोजेनियस त्यातल्या ह्या दोन लाईन्स. लेट p ब्रॅकेट मध्ये x y be any point on the bisector of y equals m1x and y equals m2x. त्या दोन्ही लाईन्सच्या बायसेक्टर वरचा पॉइंट काय असला पाहिजे pxy म्हणजे लोकस वरचा तो पॉइंट आहे. therefore point p is equidistant from the lines y equals m1x and y equals m2x. y equals m1x and y equals m2x. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला का बघा. ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्सचे स्लोप m1 m2 असल्यामुळे त्यांचे इक्वेशन्स y equals m1x y equals m2x ते फक्त मी इथे ट्रान्सफर करून लिहिलेले आहे. ते आपल्याला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर आहे. पण तो पॉइंट p अँगल बायसेक्टरवर असल्यामुळे तो काय असला पाहिजे या दोन्ही पॉइंट पासून
दोन्ही लाईन्स पासून सॉरी या दोन्ही लाईन्स पासून काय असलं पाहिजे पॉईंट पी इक्विडिस्टंट असला पाहिजे. इथं लिहिले बघा पॉईंट पी इज इक्विडिस्टंट फ्रॉम टू लाईन्स. मग याचा अर्थ हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असलं पाहिजे सेम असलं पाहिजे. कुठलंही घ्या पहिल्यांदा मी हे पहिल्यांदा डिस्टन्स घेतोय m1 बघा ax1 + by1 + c अपॉन रूट ऑफ a² + b². लाईनच्या इक्वेशन मध्ये a b c असतात आणि x1 y1 हा पॉइंट इथं असतो. ठीक आहे. देअरफॉर मॉड ऑफ ax1 म्हणजे m1x ax1 + by1 त्यातला b मायनस आहे. b म्हणजे -1 आहे आणि y1 म्हणजे y आहे इथे. हे बघा b इथे आहे b -1 आणि y म्हणजे y प्लस c म्हणजे 0 अपॉन रूट ऑफ a² + b² m1² प्लस ऍक्च्युअली -1² आहे तो मी डायरेक्ट लिहिला होता -1² a² + b². हे डिस्टन्स आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता मला सांगा फक्त चेंज काय तर m2 आहे बाकी सगळं सेम आहे. बघा इथे m2 चे एवढा चेंज करायचं m2x -1y + 0 अपॉन रूट ऑफ m2² प्लस -1² मॉड्यूलस साइन कंप्लीट. थोडंसं सिंप्लिफाय करणार आहे मी. मॉड ऑफ हे काय झाले सांगा m1x -y अपॉन रूट ऑफ m1² प्लस 1 मॉड्यूलस साइन कंप्लीट इक्वल्स m2x -y अपॉन रूट ऑफ m2² प्लस 1 मॉड्यूलस साइन कंप्लीट. आणि मगासारखं पुन्हा आता रूट जाण्यासाठी मॉड्यूलस साइन जाण्यासाठी आपण स्क्वेअरिंग बोथ साइड्स करून पुढे कंटिन्यू करणार आहोत. ओके नाउ स्क्वेअरिंग बोथ साइड्स. बघा मी आता स्क्वेअर डायरेक्ट करणार आहे. a - b चं ब्रॅकेट स्क्वेअर करायचं मला. फर्स्ट टर्म स्क्वेअर m1² x² प्लस लास्ट टर्म स्क्वेअर y². दोघांचा प्रोडक्ट डबल मायनस ट्वाइस m1 xy किंवा xy आधी लिहून m1 काही कर ह्याला अपॉन m1² प्लस 1 रूट गेले तिकडे. फर्स्ट टर्म स्क्वेअर m2² x² प्लस लास्ट टर्म स्क्वेअर y² मायनस दोघांचा प्रोडक्ट त्याचे डबल ट्वाइस m2 xy अपॉन m2² प्लस 1. हे झाल्यानंतर आता टर्म्स ट्रान्सफर करायचे. ही टर्म इकडे आणि ही टर्म इकडे ट्रान्सफर करणार आहे. तुम्हाला हवे तेव्हा हवा तो त्यातला पार्ट आधी दिला तरी चालू शकतो. ओके हे इनटू ब्रॅकेट हे लिहिणार आहे बघा m1² प्लस 1 इनटू ब्रॅकेट हे आणि लिहिते m2² x² प्लस y² मायनस ट्वाइस m2 xy इज इक्वल टू RHS मध्ये हे बघा m2² प्लस 1 इनटू ब्रॅकेट m1² x² प्लस y² मायनस ट्वाइस m1 xy. हे आपण दोन्ही टर्म्स काय केले ट्रान्सफर करून घेतले. ओके आता याच्या पुढची स्टेप खूप मोठी होणार आहे. मी हा जो पार्ट आहे हा एक्सपांड केलेला यासाठी इथल्या दोन लाईन्स इज इक्वल टू साइन आणि ह्याचं एक्सपान्शन करता दोन लाईन्स वापरणार आहे. तर तुम्हाला कॅन्सलेशन लवकर कळेल त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्यांदा मी m1² न ब्रॅकेट ओपन करणार आहे फक्त m1². बघा m1² m2² x² याला मल्टिप्लाय प्लस m1² y² याला मल्टिप्लाय मायनस ट्वाइस m1² मग m2 xy. आता 1 न ओपन करणार आहे. आता 1 न ओपन केल्यानंतर हेच सगळे येणार आहे. फक्त मी खाली लिहितो प्लस m2 x² प्लस y² मायनस ट्वाइस m2 xy. हे 1 न ओपन झालं. वाटलं तर या सगळ्याला ब्रॅकेट करू.
हे झालं LHS चं एक्सपान्शन. आता इज इक्वल टू साइन आणि आता RHS चं एक्सपान्शन. M2 स्क्वेअर ने ओपन करणार आहे बघा. M1 स्क्वेअर M2 स्क्वेअर x स्क्वेअर याने याला मल्टिप्लाय प्लस M2 स्क्वेअर y स्क्वेअर याने याला मल्टिप्लाय मायनस ट्वाइस M1 M2 स्क्वेअर xy. आता प्लस 1 ने ओपन होणार आहे म्हणजे हेच येणार आहे सगळं प्लस काय येणार आहे M1 स्क्वेअर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस ट्वाइस M1 xy. हे झाले दोन्ही ब्रॅकेट्स काय झाले ओपन झाले. आता दोन्ही बाजूला काय सेम पार्ट दिसतोय का आपण पहिले बघूया तो कॅन्सल करूया. बघा बरं M1 स्क्वेअर M2 स्क्वेअर x स्क्वेअर पलीकडे आहे का सेम साइन आहे का त्यामुळे ही टर्म याच्याशी कॅन्सल होईल. ओके हे त्यानंतर M2 x स्क्वेअर सॉरी प्लस y स्क्वेअर आणि प्लस y स्क्वेअर हे कॅन्सल होते. ठीक आहे काही प्रॉब्लेम आहे का बघा. आता शिल्लक राहिलेले टर्म्स काय काय आपण बघूया. शिल्लक राहिलेले टर्म्स इकडे x स्क्वेअर ची टर्म आहे इथे एक x स्क्वेअर ची टर्म आहे इथे एक y स्क्वेअर ची टर्म आहे इथेही y स्क्वेअर ची टर्म आहे. ट्वाइस M2 xy आहे ट्वाइस M1 xy इथे पण xy ची टर्म. मग आता पहिल्यांदा मी फक्त शिल्लक राहिलेले टर्म्स लिहितो मग आपण ट्रान्सफर करायचं नंतर बघूया. काय काय शिल्लक राहिले इकडे ते आपण बघूया. पहिल्यांदा इथून सुरुवात करतोय. M1 स्क्वेअर y स्क्वेअर मायनस ट्वाइस M1 स्क्वेअर M2 xy प्लस M2 स्क्वेअर x स्क्वेअर मायनस ट्वाइस M2 xy इज इक्वल टू RHS मध्ये बघा M2 स्क्वेअर y स्क्वेअर मायनस ट्वाइस M1 M2 स्क्वेअर xy प्लस M1 स्क्वेअर x स्क्वेअर मायनस ट्वाइस M1 xy. हे एवढा पार्ट आता त्याच्यातला शिल्लक आहे. ओके जरा टर्म्स कडे तुम्ही बघायला का मला बोर्ड ड्रॉप करून घ्या लागेल. ओके आता आपण सगळे टर्म्स एका साईडला कुठेतरी ट्रान्सफर करणार आहोत सगळे एका बाजूला. मी या सगळेच्या सगळे टर्म्स RHS मध्ये घेणार आहे पण लिहित असताना बघा सगळ्यात पहिल्यांदा मी x स्क्वेअरच्या टर्म कडे पाहतो आणि M1 आधी आणि M2 नंतर असा शक्यतो सिक्वेन्स ठेवा. M1 स्क्वेअर मायनस M1 स्क्वेअर x स्क्वेअर RHS चा पार्ट घेतोय पहिल्यांदा M1 स्क्वेअर x स्क्वेअर. ठीक आहे याला सिमिलर टर्म इथे बघा इथे ते आपण RHS मध्ये घेणार आहोत. हे बघा इथे इक्वल टू साइन आहे दिसलं का. आता ह्याला मी RHS मध्ये घेणार आहे मायनस M2 स्क्वेअर x स्क्वेअर. म्हणजे आता आपला याचा विषय संपला x स्क्वेअरचा विषय संपला. बघा हा हे कॅन्सल करत नाही हे लिहून झाले असं सांगतोय हे लिहून झाले. ओके त्यानंतर आता असंच xy चा पार्ट आपण बघूया. xy बघा मायनस ट्वाइस M1 xy ही टर्म लिहिते RHS ची टर्म आहे तशी लिहिते मायनस ट्वाइस M1 xy आणि xy ची आणि अशी टर्म आहे बघा मायनस ट्वाइस ते पलीकडे घेतो म्हणजे प्लस 2 M2 xy. म्हणजे आता पुन्हा या दोघांचा विषय संपला. ही टर्म संपली आणि ही टर्म संपली. आता असंच हे हा पार्ट लिहितोय मायनस ट्वाइस M1 RHS चा पार्ट लिहिताना आहे ते साइन मायनस ट्वाइस M1 M2 स्क्वेअर xy आणि आता हे ट्रान्सफर होताना प्लस होतील हे प्लस 2 M1 स्क्वेअर M2 xy. ओके म्हणजे आता पुन्हा याचा आणि याचा विषय आता संपला. आता राहिले दोन टर्म्स एक ही टर्म आणि ही टर्म.
पहिल्यांदा m2 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर y स्क्वेअर ही टर्म, नंतर ट्रान्सफर झालेले मायनस m1 स्क्वेअर y स्क्वेअर आणि कुठल्या तरी साईडला इक्वल टू 0 आपल्याला लिहायचं, आयदर LHS और RHS कुठेही एका साईडला आपल्याला काय लिहायचं 0. मी हा सगळा पार्ट RHS मध्ये ट्रान्सफर केला आणि इज इक्वल टू 0 लिहिले. लक्षात आलं? आता दोघात बघायचं. पहिल्या दोघांमध्ये x स्क्वेअर कॉमन आहे, ब्रॅकेट मध्ये m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर आणि कॉमन काय सांगा x स्क्वेअर. या दोघांमध्ये पहिल्यांदा -2 तर कॉमन काढणारच, -2 आणि xy देखील कॉमन आहे. काय शिल्लक राहिलं सांगा? साइन चेंज झाले, m1 m2 झाले. या दोघांमध्ये -2 तर कॉमन आहेतच, m1 देखील कॉमन आहे. m1 दोघांमध्ये का बघा, m2 देखील कॉमन आहे, m2 xy देखील कॉमन आहे, xy. -2 कॉमन काढलेत, m1 कॉमन काढलेत, m2 कॉमन काढलेत, xy कॉमन काढलेत. काय काय शिल्लक राहिले यातला बघा, m1 गेला, एक m2 यातला शिल्लक राहिला, असू दे एक m2 शिल्लक. साइन चेंज होणार, मायनस होणार, मायनस, कारण आपण -2 कॉमन काढलेत ना. यातला एक m1 शिल्लक राहणार, ठीक आहे, m1 शिल्लक राहील. प्लस या दोघांमध्ये y स्क्वेअर कॉमन आहे, ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहतील m2 स्क्वेअर मायनस m1 स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, ही स्टेप व्यवस्थित समजली का बघा. आता तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा, याच्यात जो फॅक्टर आहे तो m1 m2 एक आहे, इथं पण आहे, यात देखील आहे, खरं तो मागे पुढे झाला, यात देखील आहे, तोही मागे पुढे झाला. त्यासाठी आपण शेवटच्या दोघांमधून, ही स्टेप महत्वाची, शेवटच्या दोघांमधून आपण या ब्रॅकेटमधून आणि या ब्रॅकेटमधून मायनस साइन कॉमन काढणार आहोत. मी मगाशी म्हणलं थोडी लेंथ मोठी आहे, पण प्रॅक्टिस केली की येऊन जाईल तुम्हाला. m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर x स्क्वेअर ॲज इट इज मायनस ट्वाइस xy ब्रॅकेट मध्ये m1 मायनस m2 ॲज इट इज. आता बघा, मी या ब्रॅकेट मधून मायनस साइन कॉमन काढणार आहे ना, तेव्हा इथं साइन चेंज झालं, प्लस झालं, प्लस 2m1 m2 xy आणि ह्यात काय झालं सांगा, m1 मायनस m2 झाले. ओके, इव्हन लास्ट ब्रॅकेट मधनं मला मायनस साइन कॉमन काढायचं आहे, त्यामुळे मायनस साइन y स्क्वेअर ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे, व्यवस्थित स्टेप कळली का बघा इथपर्यंत. पुढची स्टेप महत्वाची, तुम्हाला प्रत्येक ब्रॅकेट मध्ये m1 मायनस m2 दिसत आहेत का बघा, m1 मायनस m2, ह्यात पण m1 मायनस m2, ह्यात पण आहेत m1 मायनस m2. आणि m1 m2 काय आहेत सांगा, m1 आणि m2, तर ते होमोजेनियस इक्वेशन जे पहिलं दिले त्यांचे काय आहेत, ते स्लोप्स आहेत. मग मला सांगा, ज्या दोन लाईन्स ओरिजिन मधून जातात आणि ज्यांच्या अँगल बायसेक्टरचे इक्वेशन तुम्हाला तयार करायला पाहिजे, समजा m1 आणि m2 या दोन लाईन्सचे जर स्लोप्स तर इक्वल असतील, हे नीट आहे का बघा, m1 आणि m2 हे जर दोन स्लोप्स इक्वल असतील तर ह्या दोन लाईन्स कशा असतील रे, जर स्लोप सेम असतील तर एकतर लाईन्स पॅरलल किंवा कोइन्सिडेंट असतात. आता ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स काय पॅरलल असू शकत नाही, तर त्या कोइन्सिडेंट असतात. मग जर m1 m2 जर इक्वल झाले, जर m1 m2 जर सेम असतील तर ह्या दोन लाईन्स वेगळ्या नसतील, एकच लाईन असेल ती, आणि मग त्याला अँगल बायसेक्टर असूच शकत नाही. त्यामुळे m1 m2 100% डिफरंट असले पाहिजे. m1 आणि m2 100% काय असले पाहिजे, डिफरंट असले पाहिजे. मग जर m1 आणि m2 ह्या दोन डिफरंट व्हॅल्यूज असतील तर त्यांचा डिफरन्स कधीही 0 असू शकत नाही. जर m1 m2 सेम असतील तर त्यांचा डिफरन्स 0 येतो, पण ज्या अर्थी m1 m2 डिस्टिंक्ट लाईन्स आहेत त्या अर्थी तो डिफरन्स कधीही 0 येत नाही. आणि आपण या नॉन झिरो टर्मनं थ्रूआउट मी डिवाइड करून घेणार आहे, थ्रूआउट डिवाइड. ऍक्च्युअली मी एवढं सगळं का सांगितलं, खरं तर आवश्यकता पण नाहीये. डिवाइडिंग थ्रूआउट बाय तो जो फॅक्टर आहे ना m1 मायनस m2, हा सगळ्यांना कॉमन काढून मी ट्रान्सफर केला असता असं सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण आपण ज्या टर्मने डिवाइड करतोय, आपण जी टर्म कॉमन काढतोय आणि पुढे जाऊन डिवाइड करणार आहे, ती टर्म काय असली पाहिजे, नॉन झिरो असली पाहिजे.
यासाठी मी तुम्हाला हा एवढा सगळा पार्ट सांगितला की यातला जो M1 M2 हे दोन लाईन्सचे स्लोप्स आहेत, हे डिफरंट लाईन्स असल्यामुळं त्यांच्या स्लोपचा डिफरन्स कधीही 0 येऊ शकत नाही. पुढची स्टेप, डिवाइडिंग थ्रू आउट बाय M1 minus M2 and M1 minus M2 is non-zero. Dividing throughout by M1 minus M2. Throughout M1 minus M2 ने काय करणार आहे, आम्ही डिवाइड करत जाणार आहे. चला त्याचे दोन फॅक्टर्स सांगा बरं मला. M1 plus M2, M1 minus M2. त्यातला M1 minus M2 आपण डिवाइड करून टाकणार आहे. म्हणजे शिल्लक काय दिसेल यातला M1 plus M2 इंटू काय राहणार आहे x स्क्वेअर मायनस ट्वाइस xy, ही टर्म कॅन्सल झाली, ही पण टर्म कॅन्सल झाली, प्लस ट्वाइस M1 M2 xy, हे साइन मायनस तसंच राहणार आहे y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट. ह्याचे दोन फॅक्टर्स काय M1 प्लस M2, M1 मायनस M2. त्यातला एक फॅक्टर निघून जाणार आहे आणि काय शिल्लक राहणार आहे M1 प्लस M2 शिल्लक राहणार आहे इज इक्वल टू 0. ही स्टेप तुम्हाला व्यवस्थित समजली का बघा. ओके, आणि ही स्टेप ह्याला जर मी आता मार्क करून ठेवतो, त्याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगेन. फक्त लक्षात ठेवा या स्टेपला मी मार्क करून ठेवलं, तुम्ही स्वतः तसं वहीत करून ठेवलं तरी काही हरकत नाही. इथपर्यंत आला तुम्ही आता. आता M1 प्लस M2 मला सांगा, आतापर्यंत हे जे आपण एक हा पार्ट जो पाहिला त्यातल्या लाईन सेपरेट न झाल्यामुळं तुम्ही त्या होमोजिनियस इक्वेशन मधल्या कोणत्याही टर्मचा वापर आतापर्यंत आपण केलेला नाही. हे मी अँगल बायसेक्टरचं डायरेक्ट इक्वेशन कसं तयार होतात यासाठी मी सांगायला लागलो तुम्हाला. काही नाही, आपण सिंपल प्रॉब्लेम y इक्वल्स M1x, y इक्वल्स M2x अशी सुरुवात केली. अँगल बायसेक्टरचा P(x1y1) पॉइंट आहे, त्या लोकसचं इक्वेशन आपण तयार करत चाललो. इथपर्यंत तुम्ही आला, इथपर्यंत आला. आता M1 प्लस M2 वरती बघा, M1 प्लस M2 6x स्क्वेअर minus 2xy as it is plus 2 M1 M2 बघा किती आहे minus 5xy minus y square as it is M1 plus M2 6 is equal to 0 from equation 1. जर तर आपण इक्वेशन 1 घेऊन ठेवलं असेल तर from equation 1 काय रिप्लेस केलं लक्षात आलं का बघा. ओके, नाउ लेट्स कंटिन्यू. हे पुढे कंटिन्यू करतो आपण. 6x square as it is minus 2xy minus 10xy, हे minus 10 झाले, minus 2 minus 10 म्हणजे minus 12xy minus 12xy, हे झाले minus 6y square is equal to 0. यातून तुम्हाला 6 कॉमन आणि ट्रान्सफर करता येतात, म्हणजे x square minus 2xy minus 1y square is equal to 0. हे त्या अँगल बायसेक्टरचं कंबाइंड इक्वेशन आहे. आणि मी अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, इथला a बघा, a आणि हा b बघा, +1 आणि -1 त्यांची ऍडिशन 0 आहे. a + b 0 असतील तर यातल्या लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि अँगल बायसेक्टर्स हे नेहमीच एकमेकांना काय असतात तर ते परपेंडिक्युलर असतात. ओके, आता मी ही जी स्टेप आहे ती इथं अशीच का ठेवली त्याचं कारण सांगतो. पहिल्यांदा हा प्रॉब्लेम संपला का लक्षात आला का बघा. ओके, मी इथं काय लिहिलं बघा, the joint equation of angle bisectors of ax square plus twice hxy plus by square equals 0 is given by, हे पाठ करायचं आणि लगेच पाठ होतो x square minus y square upon a minus b equals xy upon h. हे फक्त MCQ सोडवताना डायरेक्ट स्टेप करायसाठी. समजा आपल्याला प्रॉब्लेम असे आले जिथं फॅक्टर्स इझिली पडत नाही, तर त्यावेळी एवढी मोठी प्रोसेस करणं हे कधी पॉसिबल नसतं. त्यामुळे हे अँगल बायसेक्टरचं डायरेक्ट इक्वेशन आपल्याला वापरायचं आहे. ते कसं तयार झालं ते तुम्हाला सांगतो. हे इक्वेशन बघा, या स्टेप पर्यंत मगाशी आलो होतो, ह्याला स्टार करून ठेवलं होतं मी. आता मला सांगा, त्यातले M1 आपल्याला काही नंबर्स माहित नाहीत किंवा काही माहित नाही, पण M1 प्लस M2 म्हणजे काय सांगा. M1 प्लस M2 म्हणजे तर -5h/d. M1 प्लस M2, M1 M2 हे मागे पण मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं, हे पाठ करून ठेवा, रिमार्क्स मध्ये पण सांगितलंय. M1 प्लस M2 म्हणजे काय सांगा तर -5h/b आणि M1 M2 काय सांगा a/b. मग याला मी -5h/b रिप्लेस केला
एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस ट्वाईस एक्स वाय ॲज इट इज प्लस 2. हा m1 m2 म्हणजे काय सांगा? m1 m2 म्हणजे a अपॉन b एक्स वाय ॲज इट इज हा मायनस वाय स्क्वेअर ॲज इट इज m1 प्लस m2 पुन्हा काय सांगा? मायनस ट्वाईस h अपॉन b इज इक्वल टू 0. काय अडचण आहे का म्हणजे या स्टेपमध्ये? आता नेक्स्ट स्टेपमध्ये मी काय करतोय, सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर बी करणार आहे. सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय करणार आहे? आपण बी करणार आहे. मग आता पहिल्यांदा याचा बघा डिनॉमिनेटर ऑलरेडी बी आहे, म्हणजे मायनस ट्वाईस एच एक्स स्क्वेअर. हा ह्याचा डिनॉमिनेटर ऑलरेडी बी आहेच. ह्याला डिनॉमिनेटर 1 आहे, म्हणजे खालीवर आपल्याला बी ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. मायनस ट्वाईस बी एक्स वाय. ओके, ह्याचा डिनॉमिनेटर ऑलरेडी बी आहे, म्हणजे ट्वाईस ए एक्स वाय, पॉझिटिव्ह ट्वाईस ए एक्स वाय. याचाही ऑलरेडी डिनॉमिनेटर बी आहे, मायनस इंटू मायनस प्लस ट्वाईस एच वाय स्क्वेअर आणि इज इक्वल टू काय सांगा? 0. काय केलं मी? सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय करून घेतला? बी करून घेतला. आता हा जो बी आहे तो आपण 0 मध्ये ट्रान्सफर करणार आहोत. हा जो बी आहे तो 0 मध्ये ट्रान्सफर, आणि सगळ्यातून तुम्हाला 2 किंवा -2 तुम्हाला कॉमन काढता येईल. 2 किंवा -2 कॉमन काढता येईल. समजा मी -2 जर कॉमन काढला, सगळ्यातनं -2 जर मी कॉमन काढले तर -2 ब्रॅकेटमध्ये हा सांगा काय राहील? एच एक्स स्क्वेअर. आता हे साइन प्लस झालं, बी एक्स वाय हे साइन मायनस झालं, मायनस ए एक्स वाय. 2 कॉमन काढतो आणि -2 कॉमन काढतो, मायनस एच वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा -2 देखील आपण ट्रान्सफर केला 0 मध्ये. -2 देखील काय केला? 0 मध्ये ट्रान्सफर केला. मी इथला काढून टाकतो. आता मी पहिली टर्म आणि शेवटची टर्म कंबाईन करतो. सांगा काय झाले? एच एक्स स्क्वेअर मायनस एच वाय स्क्वेअर. त्यातनं मी एच कॉमन काढला तर काय राहिलं सांगा? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हे दोघं मी आरएचएस मध्ये घेतले, या दोघांना आरएचएस. हे झाले ए एक्स वाय पॉझिटिव्ह आणि झाले मायनस बी एक्स वाय. यातून जर मी एक्स वाय कॉमन काढले तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी शिल्लक राहतील आणि इथं काय राहील? एक्स वाय. मग हे ए अपॉन ए मायनस बी चं ब्रॅकेट इथं आणलं, काय झालं सांगा? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए मायनस बी हे इथं आणले आणि एच या बाजूला ट्रान्सफर केले इज इक्वल टू एक्स वाय अपॉन एच. म्हणजे थोडक्यात अँगल बायसेक्टरचं डायरेक्ट इक्वेशन आता हे पाठ करायचं तुम्हाला. हे कसं आलं मी दाखवलं. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए मायनस बी इक्वल्स एक्स वाय अपॉन एच. हे झालं अँगल बायसेक्टरचं इक्वेशन. ओके, ओके. आपल्या आता 6वा आणि हा 10th क्वेश्चन पुन्हा एकदा काय होतं आपण पाहूया. 6th क्वेश्चन, एक्स स्क्वेअर प्लस 3xy प्लस 2y स्क्वेअर इक्वल 0. याच्या अँगल बायसेक्टरचं आपल्याला इक्वेशन तयार करायचं होतं. आता मी याला कम्पेअर करून घेणार आहे. ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल 0. सांगा ए ची व्हॅल्यू काय मिळाली? 1. ट्वाईस एच ची व्हॅल्यू काय मिळाली? 3. म्हणजे एच 3/2 आहे. एच काय? 3/2. आणि बी ची व्हॅल्यू काय सांगा? बी ची व्हॅल्यू 2 आहे. इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर हे जे आहे ते पाठ करायचं. बघा, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए मायनस बी म्हणजे 1 मायनस 2 इज इक्वल टू एक्स वाय अपॉन एच. एच म्हणजे इथे किती आहे? 3/2 आहे. नेक्स्ट आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन -1 इज इक्वल टू, हे 2 वर जातील, हे 2 वर जातील. हा सांगा काय झाले? मग हे 2 वर गेल्यानंतर ट्वाईस एक्स वाय अपॉन 3. आता हे 3 इकडे ट्रान्सफर आणि -1 इकडे ट्रान्सफर, म्हणजे काय झाले सांगा? 3x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू -2xy. आणि जर मी ह्याला एलएचएस मध्ये आणलं तर 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे तुमचा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर होतो की नाही बघा. पहिला म्हणजे 6th क्वेश्चनचा आन्सर होतो का? 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल 0. दुसरा क्वेश्चन म्हटलं म्हणजे 10th क्वेश्चन, जो खूप मगाशी मोठा झाला होता. बघा पहिल्यांदा कम्पेअर करून घेऊया. सॉरी,
ax स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वायशी कम्पेअर केलं की तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळाली 5, ट्वाइस h म्हणजे 6 आहे, म्हणजे h3 असेल, h3, आणि b किती आहे सांगा, -1. अँगल बायसेक्टरचं इक्वेशन आहे x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन a मायनस b, 5 मायनस -1, a मायनस b इक्वल्स xy अपॉन h, h म्हणजे 3 आहे. आता हे ऍक्च्युअली इथे 6 होतील, म्हणजे x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 6 इज इक्वल टू xy अपॉन 3. 3 1 3, 3 2 6. 1 ट्रान्सफर, 2 ट्रान्सफर, x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2xy. 2xy LHS मध्ये आणा. फायनल आन्सर x स्क्वेअर मायनस 2xy मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे तुमचं फायनल आन्सर आहे. x स्क्वेअर मायनस 2xy मायनस वाय स्क्वेअर इक्वल 0. हे त्या 10th क्वेश्चनच्या अँगल बायसेक्टरचं इक्वेशन. हा पार्ट फक्त एमसीक्यू सोडवताना वापरायचा आपल्याला. एमसीक्यू सोडवताना हे असं करायचं आहे. अदरवाईज वहीत लिहिताना आपल्याला, बोर्ड एक्झामला लिहिताना कसं लिहायचं मागं मी लिहून दाखवलेलं आहे. पुन्हा सांगतो, मिसलेनियस 4 आपण चालू केला आहे, त्यातला क्वेश्चन नंबर 1 to 5 सगळे सोडवून घ्या. आणि तुमच्याकडे वेळ फार कमी आहे हे डोक्यात ठेवा. एस्पेशली मी मुलांना सांगतोय, कारण त्यांच्याकडनं कुठले फारसे डाऊट विचारले जात नाहीत, किंवा ते त्यांच्यातल्या सगळ्याच मुलांकडनं तो व्हिडिओ पाहिला जात नाही. ते मला कळतं, कोणी पाहिलाय कोणी नाही हे मला कळतं. तर ते तुम्ही जर आत्ताच हे जर केलं नाही, वेळ प्रचंड कमी आपल्याला लक्षात ठेवा, पुढं. त्यामुळे त्या वेळेला हे चॅप्टर्स परफेक्ट करा, हे लिहून काढा वहीमध्ये. नंतर फार अवघड होणार आहे. आपले क्लासेस कधी सुरू होणार आहेत कधी नाही याचा कुणालाही अंदाज नाही. त्यामुळं हे वेळच्या वेळी करत जावा. मिसलेनियस सोडवून ठेवा. जे काही डाऊट्स असतील ते सगळे विचारा, मी सगळे एक्सप्लेन करतो. आणि आता ह्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगलशी संबंधित आहे. तो जर तुम्हाला क्वेश्चन समजायचा असेल तर पेअर ऑफ लाईन्सचे मी बेसिक शिकवताना, पेअर ऑफ लाईन्सचे बेसिक टर्म्स आपल्याला 11वीतल्या त्यात काय काय यावं लागतं काय नाही याचा एक मी वेगळा व्हिडिओ तयार केला आहे. तो व्हिडिओ पुन्हा मागे जाऊन पाहायचा आणि त्यात इक्विलॅटरल ट्रायंगलची एरिया कशी काढली आहे, तो फॉर्म्युला कसा तयार झालाय मी हेही दाखवलेलं आहे. ते सगळ्यांनी पुन्हा बघून ठेवायचं, किंवा जर वहीत लिहून ठेवलं असेल तर तो पार्ट वाचून घ्यायचा. ओके, मी आज फक्त अँगल बायसेक्टरचा टाईप शिकवणार होतो. हा तुमचा टाईप क्लिअर झालाय. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, ट्रायंगलचे लाईन बरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल करणाऱ्या लाईनचे इक्वेशन आपल्याला पाहायचं आणि त्याची एरिया, हा पार्ट आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचा.